नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्री रामचंद्रांनी आपल्या कानांनी सुद्धा कधी दुःखाचे नाव ऐकले नाही. महाराज दशरथ स्वतः जीवनवृक्षाप्रमाणे त्यांचा सांभाळ करीत असत. ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांच्या व साप आपल्या मनाचा सांभाळ करतो, त्याप्रमाणे सर्व मातासुद्धा रात्रंदिवस त्यांचा सांभाळ करीत असत. तेच श्रीराम आता जंगलात पायी फिरत आहेत. कंदमुळे व फळाफुलांचा आहार घेत आहेत. अमंगलाचे मूळ असलेल्या कैकेयीचा धिक्कार असो, ती स्वतःच्या प्राणप्रियतम पतीच्याही विरुद्ध गेली. पापांचा समुद्र व दुर्भाग्य असलेला माझा धिक्कार असो. माझ्यामुळे हे सर्व उत्पात घडले. विधात्याने मला कुलाचा कलंक म्हणून उत्पन्न केले आणि कुमातेने मला स्वामीद्रोही बनवून टाकले. हे ऐकून निषादराज प्रेमाने समजावत म्हणाला की, हे नाथ, तुम्ही विनाकारण विषाद का करीत आहात? श्रीराम तुम्हाला प्रिय आहेत आणि तुम्ही श्रीरामांना प्रिय आहात, हेच सत्य आहे. दोष आहे तो प्रतिकूल विधात्याचा आहे. प्रतिकूल विधात्याची करणी फार कठोर आहे. त्याने माता कैकेयीला वेडी करून टाकले. त्या रात्री प्रभू श्रीरामचंद्र वारंवार मोठ्या आदराने तुमची फार वाखाणणी करीत होते. श्रीरामांना तुमच्यासारखा अत्यंत प्रिय कोणी नाही, हे मी शपथ घेऊन सांगतो. परिणामी मंगलच होईल असे समजून तुम्ही मनात धीर धरा. श्रीरामचंद्र अंतर्यामी व संकोच, प्रेम व कृपेचे धाम आहेत असा विचार करून व मन घट्ट करून चला आणि विश्रांती घ्या. मित्राचे म्हणणे ऐकून व मनात धीर धरून श्रीरामांचे स्मरण करीत भरत मुक्कामाकडे निघाला. नगरातील सर्व स्त्री पुरुष श्रीरामांच्या वास्तव्याच्या ठिकाणाची वार्ता ऐकून आतुर होऊन ते स्थान पाहण्यास निघाले. त्यांनी त्या स्थानाला प्रदक्षिणा घालून प्रणाम केला आणि कैकेयीला खूप दोष दिला. डोळ्यात पाणी आणून त्यांनी प्रतिकूल विधात्याला दूषण दिले. कोणी भरताच्या प्रेमाची प्रशंसा करीत, तर कोणी म्हणे की राजांनी आपले प्रेम चांगल्या प्रकारे सिद्ध केले. सर्वजण स्वतःची निंदा करीत होते व निषादराजाची प्रशंसा करीत होते. त्यावेळचे त्या लोकांचे प्रेम व दुःख याचे वर्णन कोण करू शकेल? अशा प्रकारे सर्वजण रात्रभर जागे राहिले. सकाळ होताच नावा सुरू झाल्या. सुंदर नावेवर गुरुजींना बसवून नंतर नवीन नावांवर सर्व मातांना चढविले. 4 घटकांमध्ये सर्वजण गंगेपलीकडे उतरले. तेव्हा भरताने स्वतः उतरून सर्वांची काळजी घेतली. प्रातःकालीन कर्मे उरकून भरताने मातांच्या चरणी वंदन केले आणि गुरुपुढे मस्तक नमवून निषाद लोकांना मार्ग दाखवण्यासाठी पुढे केले आणि सेनेला जाण्याची आज्ञा केली. निषाद राजाला पुढे करून त्याच्या मागे सर्व मातांच्या पालख्या सोडल्या. शत्रुघ्नाला बोलावून त्याला त्यांच्याबरोबर पाठवले. नंतर ब्राह्मणांसह गुरूंनी गमन केले. त्यानंतर भरताने गंगेला प्रणाम करून लक्ष्मणासह श्री सीतारामांचे स्मरण केले. भरत पायीच जाऊ लागला. त्याच्यासोबत लगाम धरलेले रिकामे घोडे जात होते. चांगले सेवक भरताला सांगत होते की, हे नाथ, घोड्यावर स्वार व्हा. परंतु तो उत्तर देई की, श्रीराम तर पायीच गेले आणि आमच्यासाठी रथ, हत्ती व घोडे बनविले आहेत काय? डोक्यावर चालत जावे हेच मला योग्य वाटते. सेवकाचा धर्म मोठा कठीण असतो. भरताची अवस्था पाहून व मृदू भाषा ऐकून सर्व सेवक लाजेने चूर होत होते. प्रेमाच्या उत्साहात सीताराम सीताराम असे म्हणत भरताने 3ऱ्या प्रहरी प्रयाग क्षेत्रात प्रवेश केला. त्याच्या तळपायावर फोड आलेले होते. ते कमळाच्या कळीवरील दवबिंदूप्रमाणे वाटत होते. भरत आज पायीच चालत आला हे ऐकून सर्व परिवार दुःखी झाला. सर्वांनी स्नान केल्याचे समजल्यावर भरताने त्रिवेणी संगमावर जाऊन प्रणाम केला. नंतर विधीपूर्वक गंगा यमुनेच्या पांढऱ्या काळ्या जलामध्ये स्नान केले आणि दान देऊन ब्राह्मणांचा सन्मान केला. गंगा यमुनेच्या त्या श्वेत श्याम लहरी पाहून भरत पुलकित झाला आणि दोन्ही हात जोडून म्हणाला, हे तीर्थराज, तुम्ही सर्व कामना पूर्ण करणारे आहात. तुमचा महिमा वेदांमध्ये प्रसिद्ध आहे आणि जगात तो प्रत्यक्ष आहे. मी स्वतःचा याचना न करण्याचा क्षत्रिय धर्म सोडून तुमच्यासमोर भीक मागतो. आर्त झाल्यावर मनुष्य कोणते कुकर्म करीत नाही? मनात असा विचार करून सुजान व उत्तम दानशूर जगात याचना करणाऱ्या याचकाला मागेल ते देतात.
मला काही अर्थाची इच्छा नाही, धर्माची नाही, कामाची नाही आणि मोक्षाचीही नाही. जन्मोजन्मी श्रीरामांच्या चरणी माझे प्रेम राहो एवढेच वरदान मी मागतो आहे, दुसरे काही नाही. प्रत्यक्ष श्रीराम हवे तर मला कुटील समजोत आणि लोक मला खुशाल गुरुद्रोही व स्वामीद्रोही म्हणोत. परंतु तुमच्या कृपेने श्री सीता रामांच्या चरणी माझे प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो. मेघाने हवे तर चातकाची वर्षभर दखल घेतली नाही आणि त्याने पाणी मागितल्यावर वज्र व गारा यांचा वर्षाव केला आणि चातकाच्या पाण्यासाठी चाललेली ओरड रोडावली तर मेघाचीच प्रतिष्ठा जाईल. चातकाचे मेघाविषयी प्रेम वाढण्यातच त्याचा चांगुलपणा आहे. ज्याप्रमाणे सोने तापवल्यावर त्याला झळाळी येते, त्याप्रमाणे प्रियतमाच्या चरणी असलेल्या प्रेमाचा नेम राखण्यातच प्रेमी सेवकाचा गौरव वाढतो. भरताचे बोलणे ऐकून त्रिवेणी संगमामधून सुंदर मांगल्य देणारी कोमल वाणी प्रकटली. हे भरता, तू पूर्णपणे साधू आहेस. श्री रामचंद्रांच्या चरणी तुझे अथांग प्रेम आहे. तू मनात विनाकारण उदास होत आहेस. श्रीरामांना तुझ्या इतका प्रिय कोणी नाही. त्रिवेणीचे अनुकूल वचन ऐकून भरताचे शरीर पुलकित झाले. मनात हर्ष दाटला. भरत धन्य आहे, धन्य आहे असे म्हणत देव आनंदाने फुले उधळू लागले. आजच्यासाठी धन्यवाद.